मित्रांनो, आपल्या देशामध्ये जोपर्यंत जातीयवादाची कीड लोकांच्या मनातनं जात नाही ना, तोपर्यंत या देशाचं काही नाही होणार. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये जात आणली जाते. प्रत्येक गोष्टीत जात. मुलाला शिक्षण घ्यायचंय, त्याची जात तपासली जाते. सरकारी नोकरी असेल, तिथे जात तपासली जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडे जातीच्या आधारावरती सगळ्या गोष्टी होतात. का? जग कुठे चाललंय आणि आपण काय करतोय? इलेक्शन झालं, तिथेही जातीचे आरक्षण. म्हणजे एखाद्या वॉर्डामध्ये जर एखाद्या जातीचं आरक्षण लागलं, तर त्या वॉर्डामध्ये त्याच जातीचा माणूस उभा राहील. दुसऱ्या कुठचाही माणूस उभा राहणार नाही. मग त्या जातीचा माणूस काम करो अथवा न करो, त्यालाच उभं राहणं आहे. आणि एखादा जर काम करणार असेल, तर आरक्षणामुळे त्याला उभं राहता येत नाही. माझा कुठच्या जातीला विरोध नाहीये. काम करणारा माणूस, मग तो कुठच्याही जातीचा असो, त्याला संधी मिळाली पाहिजे. शेवटी निवडणुका का घेतल्या जातात? लोकांसाठी घेतल्या जातात. लोकांची कामं होण्यासाठी घेतली जातात. पण त्या जातीची लेबलं लावून जर समजा निवडणुका लढवल्या गेल्या, काय या देशाचं भविष्य राहणार आहे? म्हणजे जात बघून तुम्ही ठरवता का? हां, या जातीचा आहे मग हा विकास करेल, ह्या त्या जातीचा आहे मग तो विकास करेल. असं नसतं कुठे. आपली मानसिकता बदलावी लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये जाती आणून नाही चालणार. मी अनेकदा या जातीपातीच्या विषयांवरती बोललेलो, व्हिडिओ बनवलेले आहेत. साधं ज्यावेळेला मराठा आरक्षणाचे ज्यावेळेला मोर्चे निघत होते, त्याही वेळेला माझं म्हणणं होतं की एक तर या देशामधली सगळी जातीची आरक्षणं काढून टाका. सगळी काढून टाका. नसेल जमत, मग मराठ्यांना आरक्षण द्या. कारण मराठा समाजामधला प्रत्येकजण काही श्रीमंतच असतो असं नाही, किंवा जो आरक्षित समाज आहे त्यातला प्रत्येकजण गरीबच असतो असंही नाही. तो बॅलन्स कुठेतरी झाला पाहिजे. एखादा खालच्या जातीचा आहे म्हणजे तो गरीबच असेल असा त्याचा अर्थ नसतो. बरं, जातीचं आरक्षण दिलं तर दिलं, जो कमी मार्कवाला आहे त्याला जास्त मार्क मिळाल्यावाल्यापेक्षा सुद्धा त्याला पहिले प्रायोरिटी मिळते. कुठची सिस्टम आहे ही? मग समजा मी मराठा आहे, ओपन कॅटेगरीमध्ये येतो. मला जर समजा 77 किंवा 75 किंवा 80% मिळाले, 10वीला मिळाले होते. पण जर एखादा आरक्षित समाजातला असेल, आरक्षित जातीतला असेल, त्याला 50%वरती ॲडमिशन मिळते. आणि या ओपन कॅटेगरीमधल्याला 80% मिळून 85% मिळून सुद्धा लवकर ॲडमिशन मिळत नाही. कुठचा हा भेदभाव? कुठे चाललोय आपण? ही कुठची पद्धत आहे? अहो, ज्याच्यामध्ये गुण आहे, ज्याच्यामध्ये अभ्यास करण्याची तळमळ आहे, त्याला पुढे जाऊ दे. मग तो आरक्षित समाजातला असला तरीही त्यालाही पुढे जाऊ द्या. जो अभ्यास करतो, ज्याला मार्क आहेत, मार्कांच्या आधारावरती त्याला ॲडमिशन द्या. बरं, कॉलेजेसचे फीज एवढ्या असतात. माझं तर म्हणणं आहे की शिक्षण हे मोफतच असलं पाहिजे. मोफत म्हणजे मोफत. मग ते कुठचंही शिक्षण असो, ते शाळेतलं शिक्षण असो, कॉलेजचं शिक्षण असो, कुठचंही असो, त्याचे फीज घेता कामा नये. सरकारकडून शिक्षण मोफत दिलं गेलं पाहिजे मुलांना. जर या गोष्टी झाल्या, आरक्षणाची गरजच पडत नाही, विषयच राहणार नाही. कशाला पाहिजे आरक्षण? तुमच्या धमक असेल, अभ्यास करा, कष्ट करा, मोठे व्हा, जातील पुढे. आरक्षण ही गोष्टच मला पटत नाही. म्हणजे आज मी ओपन कॅटेगरीमधला आहे म्हणून असं बोलतोय, असातला भाग नाही आहे. आणि जरी आहे, सोसलं आहे मी डिप्लोमाला होतो के जी सोमय्या कॉलेजमध्ये 3 वर्ष. मला फी होती एका वर्षाची, पहिल्या वर्षी 57,000, दुसऱ्या वर्षी 60,000, तिसऱ्या वर्षी 63,000. आणि जे माझ्याच वर्गातली मुलं जे कास्टमध्ये आहेत त्यांना 5,000, 10,000 अशा फीज. मी ओपन कॅटेगरीमधला आहे म्हणून मी 50-50, 60-60 हजार फी भरायची. आणि जो कास्टमधला आहे त्यांनी फक्त 5-5, 10-10 हजार. त्यांना कमी ह्याचं मला वाईट वाटत नाही, मला जास्त ह्याचं मला वाईट वाटतं. माझ्या वडिलांचे कष्ट मी बघतोय. त्यांनी कसे कसे हे पैसे जमा केले, कसं कसं किती कष्ट केले त्या सगळ्या गोष्टींसाठी. माझे वडील जरी सरकारी नोकरीला असले तरी त्यांचे कष्ट मी बघतोय. वरचा पैसा नाही आहे आमच्याकडे. माझे वडील प्रामाणिक आहेत. जर वरचा पैसा असता तर काही वाटलं नसतं. वडील प्रामाणिक आहेत. पगारावरती घर चालतं आमचं, वरचा पैसा नाही आहे. आमच्या शिक्षणासाठी वडिलांना कर्ज काढायची वेळ येते. ही कुठची लोकशाही? या भारताला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं स्वप्न होतं 2020 पर्यंत हा भारत महासत्ताक करण्याचं. आज 2026 उजाडलंय. अजून त्या गोष्टी आपण स्वप्नच बघतोय त्या गोष्टींची. का? प्रत्येक गोष्टीमध्ये जात आणली जाते. आता नवीन एक फॅड आणलंय सरकारने. काय? UCG. मग प्रत्येक कॉलेजेसमध्ये एक UCG नावाची एक टीम असेल. UCGच्या कायद्याअंतर्गत कमिटी असेल. समजा एखाद्या खालच्या जातीच्या माणसाला, मुलाला, विद्यार्थ्याला जर एखाद्या ओपन कॅटेगरीमधल्याने काही बोलला, तर तो खालत्या जातीचा जाऊन कंप्लेंट करेल आणि त्या ओपन कॅटेगरीवाल्या मुलावरती कारवाई होईल. माझं काय म्हणणं आहे, जातीवाचक बोलणं ही गोष्ट चुकीची आहे. चुकीचीच गोष्ट आहे ती. त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. पण जर समजा एखाद्याने खोटी कंप्लेंट केली, मुद्दाम राग काढण्यासाठी म्हणून, हा मला जातीवाचक बोलला, आणि त्याच्यावरती कारवाई झाली, समजा त्याच्या शिक्षणावरती अडथळे आले, त्याच्या करिअरवरती काय प्रॉब्लेम झाला खोट्या केसमुळे, त्याला जबाबदार कोण?
त्याच्यावरती त्या कायद्यामध्ये काही प्रावधान आहे का? नाही आहे. मग अशा प्रकारचे कायदे आपण कसं काय लागू करू शकतो? सरकारने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कुठचाही कायदा फक्त एकतर्फी आणून नाही चालत. दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्याची शहानिशा होत नाही, काही नाही. साधी गोष्ट काय, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जर समजा एखाद्याने तक्रार केली तर त्याची कुठचीही चौकशी केली जात नाही, डायरेक्ट त्याला तुरुंगात टाकला जातो. मग मग खोटी कंप्लेंट असू दे किंवा खरी कंप्लेंट असू दे, या गोष्टी चुकीच्या आहे. या कायद्यांचे वापर कमी, गैरफायदे जास्त घेतले जातात. म्हणून हे कायदे नको आहेत. आणि जर समजा तुम्ही हे कायदे लागू करताय तर त्याची दुसरीही बाजू त्याच्यामध्ये असली पाहिजे की जर समजा एखाद्याने खोटी केस केली तर त्याच्यावरही तेवढी कडक कारवाई झाली पाहिजे खोटी केस करणाऱ्यावरती. म्हणजे खोटी केस करण्याची हिंमत कोणी नाही केली पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. एखाद्या निर्दोष माणसावरती, निर्दोष मुलावरती त्याचं करिअर खराब नाही झालं पाहिजे या कायद्यामुळे, त्याची चुकी नसताना. हा साधा सोपा लोकांची मागणी आहे. म्हणून ह्या सगळ्या आंदोलनं चालू आहेत. युसीजीच्या विरोधामध्ये सगळं चाललंय ते. माझं तर म्हणणं आहे या देशाने ना जातीपातीच्या जरा पलीकडे जाऊन त्या विचार करायला पाहिजे. आता खूप झाला आता या सगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्टीमध्ये जातीचे आरक्षण आहेत आमच्याकडे. काय गरज पडली? एक भारतीय म्हणून आपण जगतोय ना, भारतीय प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये काय घेतो? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारतीय म्हणतो ना, तिथे जात नाही विचारली जात ना, तिथे जात नाही म्हणत ना, आपण भारतीय म्हणतो. किंवा आपण महाराष्ट्राचे नागरिक आहे असं म्हणतो ना. मग जाती का विचारली जाते? प्रत्येक गोष्ट जातीच्या आधारावरती का ठरवली जाते? ह्या गोष्टी कधी थांबणार? हा महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. आज आम्ही महापुरुषांना जातीमध्ये विभागून ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे. अरे काय आहे? ज्या महापुरुषांनी कधी जातीपातीचा विचार नाही केला त्या महापुरुषांना आपण जातीपातींची लेबलं लावतोय. छत्रपतींनी स्वराज्य, या हिंदुस्थानाला स्वराज्य उभं केलं. या हिंदुस्थानामध्ये तर काय कुठच्या जातीपातीसाठी नाही केलं. 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलंय. कुठच्या एका जातीसाठी नाही, सगळ्यांना सोबत घेतलं होतं महाराजांनी. आणि स्वराज्यामध्ये जातीनुसार अवहेलना कोणाची केली जात नसते. सगळ्यांना समान अधिकार होते, सगळ्यांना समान न्याय मिळायचा शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये. तो दलित असू दे, महार असू दे, सुतार असू दे, चांभार असू दे, कुठच्याही जातीचा असू दे, समान वागणूक प्रत्येकाला असायची स्वराज्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, एक आरक्षण त्यावेळेला त्यांनी दिलं, त्यावेळेची परिस्थिती तशी असेल कदाचित, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचार आहेत ना ते विचार आपण घेतले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवरायांविषयी त्यांनी काय लिखाण करून ठेवलंय ते आपण बघितलं पाहिजे. या भारताचं संविधान बनवण्यास मला जास्त सायास पडलेच नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. ते म्हणणारे बाबासाहेबांचं अजून एक अप्रतिम वाक्य राज ठाकरेंनी सांगितलं होतं. बाबासाहेब म्हणायचे की लोकांच्या अंगामध्ये देवी येतात, देव येतात, भूत येतात, अजून काय काय होतं. ज्या दिवशी या समाजाच्या लोकांच्या अंगामध्ये शिवाजी नावाचा भूत येईल ना, त्यावेळेला जग पादक्रांत करून टाकू आपण, असं बाबासाहेब बोललेत. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा म्हणून ते त्यांच्याकडे बघायचे, आदर करायचे. डॉक्टर बाबासाहेब ज्यावेळेला चौदार चळ्याच्या सत्याग्रहाला गेले त्याच्या आधी बाबासाहेब छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेले, आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्यांना तुम्ही महाराजांपासून वेगळे करताय. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिबा फुलेंनी. मुलींसाठी शाळा सुरू केली महात्मा ज्योतिबा फुलेंनी. ते काय कुठच्या जातीची मुलगी नव्हती, सगळ्या समाजातल्या मुली, सर्वांसाठी होतं ते. त्या महापुरुषांना आपण जातीचे लेबल कसे काय लावू शकतो? बाबासाहेब आंबेडकर आज असते, त्यांनी आज सांगितलं असतं आता आरक्षणाची गरज नाही. त्यावेळेची परिस्थिती तशी होती म्हणून त्यावेळेला आरक्षण लागू केलं. आज गरज नाही त्या गोष्टींची. आज सगळे समान आहेत. आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. प्रत्येक जण कमवतोय, खातोय, प्रत्येकाला समान हक्क मिळतोय. पुरावे असतील ना जातीनुसार तुमची अवहेलना आहे त्याच्यावर कारवाई करा ना. पण विनाकारण जात आहे म्हणूनच त्याला पुढे जाऊ द्यायचं आणि जो ओपन कॅटेगरी त्याच्यावरती अन्याय का? हाच माझा साधा प्रश्न आहे. साधा प्रश्न आहे. महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागू नका आणि महाराष्ट्राला सुद्धा जातीपातीमध्ये विभागू नका. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र, संत परंपरेचा हा महाराष्ट्र, अनेक विद्वानांचा, कवींचा, संत साहित्यिकांचा हा महाराष्ट्र, हा इतका विद्वान महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राला, ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, तो हा महाराष्ट्र, तो महाराष्ट्रात जातीपातीमध्ये कितपत पडलाय?
हे राजकीय नेते आपल्याला जातीपातीमध्ये भांडणं लावतात आणि आपण त्यांच्या मागे जातो, जाती जातीमध्ये भांडणं करत बसतो. जाती जातींमध्ये महाराष्ट्राला विभागायचं आणि स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा. कुठच्या जातीच्या माणसाने कुठच्या जातीचं आत्तापर्यंत भलं केलं मला जरा सांगा. महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. ह्याच्यासाठी कोणीही जो कुठच्याही जातीचा असो, तो जर काम करत असेल ना, त्याच्या पाठीशी उभं राहा. एवढंच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.